आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नाफेड व NCCF करणार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी। कांदा खरेदीत केंद्राचा आखडता हात, शेतकऱ्यांची चिंता वाढली। सटाणा केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने 2026-27 या वर्षासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याच्या बफर स्टॉक खरेदीचे उद्दिष्ट केवळ 2 लाख टन निश्चित केले। या निर्णयानुसार नाफेड आणि NCCF या दोन प्रमुख नोडल संस्थांना प्रत्येकी 1 लाख टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मात्र मागील काही वर्षातील खरेदीची आकडेवारी पाहता यंदा केंद्राने खरेदीचे उद्दिष्ट निम्म्याने घटवले असल्याचे स्पष्ट दिसते। केंद्राने कांदा खरेदीत आखडता हात घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मार्च अखेरीत झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला असून कांदा उत्पादक पूर्णतः हतबल झालाय। त्यात केंद्राने नाफेड व NCCF या नोडल एजन्सींना प्रत्येकी 1 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिल्यामुळे कांदा उत्पादक चिंताक्रांत झालाय। गेल्या 3 वर्षात केंद्र सरकारने कांदा बाजारात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करत बफर स्टॉक उभारला होता। 2023-24 मध्ये 7 लाख टन, 2024-25 मध्ये 5 लाख टन आणि 2025-26 मध्ये 3 लाख टन खरेदी करण्यात आली होती। मात्र यंदा हे उद्दिष्ट 2 लाख टनांवर आणल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। विशेषतः रब्बी हंगामात टिकाऊ कांद्याची खरेदी कमी झाल्यास बाजारातील भाव आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान यावर्षी मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसलाय। उत्पादन घटले असतानाच बाजारभावही समाधानकारक नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले। अशा परिस्थितीत सरकारी खरेदीतून काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र उद्दिष्टात कपात झाल्याने ही आशा मावळताना दिसत आहे। कांदा खरेदी प्रक्रियेत मागील काही वर्षात गैरव्यवहार आणि गोंधळाचे अनेक प्रकार समोर आले होते। शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून खरेदी करताना पारदर्शकतेचा अभाव जाणवला। काही ठराविक व्यापाऱ्यांनी या प्रक्रियेत हस्तक्षेप करून लाभ मिळवल्याचेही आरोप झाले। यंदा साठवणुकीची जबाबदारी केंद्रीय वखार महामंडळाकडे देण्याचा निर्णय घेतला असला तरी खरेदी प्रक्रिया कितपत पारदर्शक होणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। एकूणच केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा बाजारातील हस्तक्षेप कमी होण्याची चिन्हे आहेत। परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता असून भविष्यात बाजारभावावर त्याचा परिणाम होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी नाफेड व NCCFच्या कांदा खरेदीवर बोट ठेवले असून नाफेड व NCCF मार्फत कांदा न खरेदी करता कांदा उत्पादकांना भावांतर योजना लागू करावी व कांदा बाजारभावातील तफावत लक्षात घेऊन शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। केंद्र सरकारने या वर्षी नाफेड आणि NCCFची खरेदी ही 2 लाख मेट्रिक टनांवर आणली आहे। याच्यात मोठी घट झाली आहे, परंतु मी याबद्दल काही बोलणार नाही, कारण आजपर्यंत यांनी वाढवली पण असेल खरेदी किंवा घटवली असेल ही शेतकऱ्यांच्या फायद्याची अजिबात ठरलेली नाही। त्याच्यामुळे माझा त्या खरेदीला आजही विरोध आहे। नाफेड हद्द पार करो, NCCF हद्द पार करो, हे सरकारला माझी विनंती आहे। कारण आजपर्यंत जीही कांद्याची खरेदी झाली आहे नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून ही काही मोजके व्यापारी, दलाल, भ्रष्ट अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी यांना चरण्यासाठी कुरण ठरले आणि त्याच्यात अजून भर झाली आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा खरात यांच्यासारखे असे असंख्य लबाड लांडगे हे शेतकऱ्यांच्या नाफेड आणि कांदा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत आहे। त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की थेट ही कांदा खरेदी बंद झाली पाहिजे
आणि शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना थेट त्यांना भावांतर योजना लागू करून, त्यांना अनुदान भावांतर योजना लागू करून त्या शेतकऱ्यांना थेट मदत दिली पाहिजे. आणि हे नाफेड आणि NCCFचं जे कुरण आहे, जे आजपर्यंत भ्रष्टाचाराचं कुरण ठरत आहे, याला कुठंतरी सरकारने थांबवलं पाहिजे.